विभागीय आयुक्तांनी जरांगेंची आता भेट घेतली आणि जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आत्ताच आपल्याला माहिती दिली आहे। विभागीय आयुक्त त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विभागीय आयुक्तांनी जरांगेंची भेट घेतल्याचं कळतंय। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी भेट घेतल्याचं कळतंय, जरांगेंची काय नेमकी माहिती आहे? संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड आता लोणावळ्याला दाखल जे आंदोलन मनोज जरांगेंचं सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे आणि विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांनी पुण्याच्या अगोदर जरांगे यांची भेट घेतली होती आणि त्याही वेळेस काही वाटाघाटी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत तो निरोप पोहोचवण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं। त्यानुसार जरांगेंनी काही अटी ठेवल्या होत्या, त्या अटींचं कागद विभागीय आयुक्त आता लोणावळ्यामध्ये दाखल। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। थोड्याच वेळात ते जरांगे यांच्यासोबत चर्चा करतील। खरं तर प्राथमिक जरांगे सोबत चर्चा त्यांची फोनवर झालेली आहे, मात्र आता समोरासमोर भेटून चर्चा होईल आणि त्यानंतर जरांगेंनी त्यांचं आंदोलन लोणावळ्याला संपवावं आणि हा विजयी आनंद साजरा करावा, कारण सरकारने जवळपास तुमच्या अटी मान्य केल्या आहे अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात येणार आहे आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी सुद्धा जरांगे यांचं बोलणं करून देण्यात येणार आहे। त्यामुळं आता वाटाघाटींना सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतोय आणि सध्याचे चित्र दिसतंय त्यानुसार सरकार जरांगेंना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनुपमा। ठीक, विशाल धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा आता संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी जरांगेंची भेट घेतली आहे, मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता हा मराठा मोर्चा लोणावळ्यामध्ये थांबणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या इथल्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याच ठिकाणी सध्या तरी थांबायचंय आणि पुढे आता सरकारचं मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरली तर हा मोर्चा इथून माघारी जाणार की काय नेमकं होणार याबाबत उत्सुकता आहे।